हॅलो एव्हरीवन, आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी एक सुंदर असा गाऊन. त्याचं पूर्ण मेजरमेंट, कटिंग, स्टिचिंग पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आर्टिस्टिक स्टिचेस यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. त्यामध्ये टेलरिंग कोर्स डे 49 मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूयात. सुरुवातीला मी अप्परचे साईड जी आहे तर त्याचं कटिंग करायला घेतलेलं आहे. 5 वर्षाच्या बाळाचं हा फ्रॉक आहे, म्हणजेच वन पीस आहे. त्याची उंची आहे 32. त्याची कट पीसची उंची जी आहे ती 9 आहे. त्याचा पुढील गळा 2.5, मागील 2, मुंडा 3.5 आहे, शोल्डर 10 आहे, छाती 24 आणि कंबर 24 आहे. तर या मेजरमेंटच्या बेसिसवरती आपण या ठिकाणी स्टिच करत आहोत. मी गळा घेतलेला आहे 2 इंचाचा, उंची 2.5 इंच पुढच्या गळ्याची, मुंडा घेतलेला आहे 3.5 इंच. त्याला प्रॉपर मार्क केलेला आहे. फ्रंट आणि बॅक साईडची डिझाईन वेगळी असल्यामुळे त्याची कटिंग कशी करायची तीही मी प्रॉपरली या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. मी या ठिकाणी कटिंग करायला सुरुवात केलेली आहे. फ्रंट साईडचा गळा पंचकोन आहे, तर त्याचं तुम्ही पाहू शकता की मी कशा पद्धतीने मार्क केलेला आहे. मार्क करून झाल्याच्या नंतर जे आपली छाती आणि कंबर असते त्याचे मेजरमेंट चेक करून तेही स्टिच करून घ्यायचे. जे एक्स्ट्रा पट्टी शिल्लक राहिलेली आहे ते आपल्या प्रॉपर मेजरमेंटच्या बाहेर आहे. आणि आपली या ठिकाणी चेस्ट 24 आहे, तर 24 प्लस आपण जे त्याचा 4th पार्ट काढला तर 6 येतो. 6 + 1 इंच करायचं आहे आणि मग ते मार्क करायचं आहे. अशा पद्धतीने आपली कटिंग सुंदर अशी रेडी होईल. फ्रंट पार्ट रेडी झालेले तर बॅक पार्टला आपण गोल गळा घेणार आहोत आणि बॅक साईडला झीप आहे. या ठिकाणी जी आपली शोल्डरची जी उभी पट्टी आहे ती फक्त 1.25 इंचाची आहे. रेडी होऊन ती 1.25 इंचाची तयार होते. तर या ठिकाणी तशी काळजी घ्यायची. जर मोठी शोल्डर हवे असेल तर मोठी घ्यायची. आता आपण त्याला जी बाहीसाठीला जी साईडची डिझायनर जी पट्टी आहे जी फर्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिली, सेम त्यासाठी या ठिकाणी मी मार्क केले. तर 3 इंचाचं मी या ठिकाणी मार्क केलेलं आहे. आणि आपली जी बाहीचं मेजरमेंट आणि जे चेस्ट मेजरमेंट आहे तर त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगते की 4 पदरी मी या ठिकाणी पट्टीची घडी घेतली. त्याला 7 इंच + 2 इंच अशा पद्धतीने मार्क करून एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे. फायनल लुक मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने आपला रेडी होईल. आता आपण मेन फॅब्रिकचा जो खालचा घेर आहे बॉटमचा तर तो आपण कट करून घेऊयात. तर आपली चौपदरी घडी आहे या ठिकाणी पीसची. तर अप्पर साईडला 6 इंच कमरेचा घेर येईल अशा पद्धतीने घ्यायचं. यासाठी मी 3.5 इंचावरती मार्क केलेला आहे. तर माझं 6 इंच आलेलं आहे. जर कमी सरस तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तसं करू शकता. आता आपली जी बॉटम साईडची जी खालची बाजू आहे तर कमरेच्या बाजूपासून खालच्या बाजूपर्यंत पूर्ण उंची काउंट करायची आहे. ती येत आहे आपली 32 मधून जर आपण 9 कमी केले तर 23 इंच. तर या ठिकाणी आपल्याला 24 इंच घ्यायचे. 1 इंच जास्त सोडायचे. 24 इंचावरती मार्क करून प्रॉपर आपल्याला तो घेर कट करून घ्यायचा आहे. कमरेचा भागही घ्यायचा आहे आणि खालची जी आपली किनार आहे तर तीही प्रॉपरली कट करून घ्यायची आहे. मी प्रॉपर एक्झॅक्टली ज्या पद्धतीने मी कटिंग केलेली आहे त्याच पद्धतीने मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे. त्यामुळे तुम्ही प्रॉपरली जरी जशास तसं फॉलो केलं तरी पण एकदम छान पद्धतीने हा ड्रेस रेडी होईल. तुम्ही नवीन जरी असाल तरी प्रॉपरली जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल आणि स्टिच करण्याचा प्रयत्न केला, सुरुवातीला तर खूप चांगलं फॅब्रिक यूज करू नका. घरामध्ये कॉटनचं किंवा सिम्पल पीस असतो तर त्याच्यामध्ये ट्राय करा आणि मग अस्तर प्लस मेन फॅब्रिक अशा पद्धतीने ट्राय करा. आता या ठिकाणी आपण आपलं जे बाहेरचा डिझायनर कपडा आहे तर त्याची पट्टी घेऊयात आणि आपलं फ्रंट साईड आणि बॅक साईड कट करून घेऊयात अस्तरच्या मेजरमेंटवरती. या ठिकाणी मी पेपर कटिंग घेतलेली नाही आहे. डायरेक्ट कटिंग असल्याने थोडीशी काळजी घ्यायची आहे. आता इथे मी फ्रंट साईडला थोडीशी डिझाईन ॲड करणार आहे, त्यामुळे मी गळा कट नाही केलेला आहे. तर त्याचीही प्रोसेस कशी आहे ती मी तुम्हाला दाखवते पुढे जाऊन. आता आपण पट्टी कट करून घेऊयात. फ्रंट बॅक पार्ट सेपरेट करून घेऊयात. या ठिकाणी फ्रंट पार्ट तुम्ही पाहू शकता मी एकावर एक ठेवला आहे, बट याच्यामध्ये आपल्याला एक चेंजेस करायचा तोही मी तुम्हाला लवकरच सांगेल. त्या अगोदर आपण पट्टी कट करून घेऊयात. जे आपण कॉटनची पट्टी म्हणजे अस्तरची पट्टी जी कट केली होती त्याच मेजरमेंटवरती वेगळा जॉईंट न देता एकदम सरळ अशी कुठलाही जॉईंट न जोडता प्रॉपरली कट करून घ्यायची. आता आपली फ्रंट साईडची जी उंची आहे ती पाहून 1.5 इंचाची पट्टी कट करून घ्यायची आहे. आणि जी सेंटरला आपण जो आपला गळ्याचा सेंटर पॉईंट येईल तिथे ती पट्टी प्रॉपरली जोडून घ्यायची.
आता आपण बॅक पार्टही सेम पद्धतीने घेऊ. तर आपण अस्तरवरती गळा कट केलेला आहे, त्यामुळे सेपरेट गळा कट करण्याची गरज नाही. स्टिचिंग करताना तो प्रॉपरली सेपरेट होऊन जातो. आता आपण अस्तर कट करून घेऊयात. तर मी या ठिकाणी काय केलं की प्लेट्समध्ये आपलं अस्तर येईल अशा पद्धतीने मी कट केलं आहे. तर कमर ही 2.5 पट घेतलेली आहे. म्हणजे जर 7ची कंबर असेल तर मी 17 इंच आणि दुसऱ्या साईडचे 17 इंच म्हणजे 34 इंचाची मी पट्टी घेतलेली आहे. उंची ही सेम 24 इंचाची घेतलेली आहे. आता या ठिकाणी गंमत अशी होईल की बाहेरची बाजू आपली एकदम प्लेन येईल आणि इनर साईडला प्लेट्स येतील आणि खालची जी आपला घेर येईल तो थोडासा फुगून दिसेल. म्हणजे एकदम छान पद्धतीने आपली फ्रॉक या ठिकाणी फिनिशिंग देणार आहे. आता आपण स्टिचिंगला स्टार्ट करू. ज्याच्यासाठी मी पहिल्यांदा घेतलेली आहे पट्टी, जी आपली बाहीची पट्टी आहे. तर ती पट्टी या ठिकाणी स्टिच करून घ्यायची. साईड स्टिच घ्यायचेत आणि नंतर फोल्ड करून घ्यायचे. आतल्या बाजूला असतं आणि बाहेरून मेन फॅब्रिक. हे यासाठी की आतल्या बाजूने जरी मेन फॅब्रिक घेतलं तर ते टोचू शकतं, त्यामुळे बाहेरच्याच बाजूने मी मेन फॅब्रिक घेऊन इनर साईडला अस्तर ॲड केलेलं आहे. आणि ज्या पद्धतीने आपण नॉड उलट सुलट बाजूने फिरवून घेतो सेम पद्धतीने आपल्याला पट्टीला देखील करून घ्यायचे. आणि ते झाल्याच्या नंतर आपल्याला पट्टीच्या दोन्ही बॉर्डर ज्या आहेत त्या बॉर्डरवरती पुन्हा स्टिच करून घ्यायचे. प्रॉपर स्टिच करून घ्यायचे. त्याचा अस्तरचा जो कपडा आहे तो आपल्या स्टिचच्या बाहेर दिसता कामा नये, तो आतल्याच बाजूला राहिला पाहिजे याची काळजी घ्यायची. जर काही प्रॉब्लेम येत असेल तर थोडंसं प्रेस करा, प्रेस करून पुन्हा स्टिच करा, जेणेकरून तुमची फिनिशिंग प्रॉपर येईल. आपली पट्टी या ठिकाणी स्टिच करून होत आहे. पट्टी स्टिच करून झाल्याच्या नंतर आपल्याला फ्रंट आणि बॅक पार्ट प्रॉपरली स्टिच करून घ्यायचं आहे. स्टिच करत असताना आपण जी मधली पट्टी ठेवली होती तर ती पट्टी आपण फ्रंट साईडला सेंटर पॉईंटला अटॅच करून घेऊयात. तर त्यासाठी मी एका पार्टला मधून कट केलेला आहे. त्यानंतर दोन्ही पार्ट त्या पट्टीला प्रॉपरली 1.25 इंचाची पट्टी फ्रंटला दिसेल अशा पद्धतीने मी स्टिच करून घेतलेला आहे. त्यानंतर तो पार्ट दुसऱ्या बाजूने फिरवून त्याच्यावरती पुन्हा दाबटीप देऊन घ्यायची आणि लक्षात ठेवायचं की आतली जी कपडा फोल्ड होतो तो जी डिझाईनची पट्टी आहे त्याच बाजूला फोल्ड झाला पाहिजे. दुसऱ्या बाजूला जर झाला तर तो प्रॉपरली स्टिच होत नाही किंवा दिसतही नाही. तर काळजी घ्यायची की आतल्या बाजूला जो आपली पट्टी फोल्ड होते स्टिचची शिल्लक राहिलेलं फॅब्रिक तर ते आतल्या बाजूला आलं पाहिजे डिझाईनच्या पट्टीच्या बाजूला. आता आपण फॅब्रिक अटॅच करून घेऊयात. प्रॉपर गळ्याचा जो शेप आहे तो प्रॉपर बॅलन्स करायचा आहे. थोडासा पंचकोन आहे आणि त्याचा शेपही तुम्ही पाहू शकता की खूप सुंदर पद्धतीने नंतर लुक येतं. तर त्या पद्धतीने प्रॉपरली स्टिच करून घ्यायचं आहे तुम्हाला. फॅब्रिक मेन फॅब्रिक आणि अस्तरचं जे फॅब्रिक आहे ते एकदम बॅलन्सिंगमध्ये ठेवायचे. घोळ पडता कामा नये किंवा घडी येता कामा नये. जर असं झालं तर आपलं पूर्ण स्टिचिंगचं जे आपण जे मॅनेजमेंट ठेवतो किंवा जे मॅनेज करतो ते पूर्ण डिस्टर्ब होतं आणि फिनिशिंगला सुद्धा त्याने खूप फरक पडतो. फिनिशिंगलाही पडतो आणि प्लस आपण जे अंगावर जे माप असतं की जेथे आपण म्हणू शकतो की नाही हा ड्रेस घातला की भक्कम बसेलच, तर तिथे श्युरिटी थोडीशी कमी होण्याचे चान्सेस होतात. त्यामुळे आपलं जे फॅब्रिक आहे ते स्टिच करताना प्रॉपर बॅलन्स राहिले पाहिजे याची पूर्णपणे काळजी घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपला फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे. आता साईडने जो आपला पोर्शन विदाऊट स्टिचचा आहे जो ओपन आहे तर तो स्टिच करून घ्यायचा आहे आणि आपलं पूर्ण फॅब्रिक स्टेबल करून घ्यायचं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये सेम पॅटर्नमध्ये सेम डिझाईनमध्ये आपण एक मोठ्या व्यक्तीचा म्हणजेच 25 ते 30 वर्ष वय असणाऱ्या व्यक्तिमत्वाचा छान असा ड्रेस स्टिच करणार आहोत. थोडक्यात चेस्ट साईज आपली 38 आहे त्यामुळे तोही व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा. जर कोणी मोठ्या महिला असतील ज्यांना वाटत असेल की आपल्या स्वतःसाठी शिवावं किंवा मुली असतील की ज्यांना वाटत असेल स्वतःसाठी शिवावं आपण छानसा गाऊन ड्रेस डिझायनर, तर पुढचा व्हिडिओ नक्की पहा. तो पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ ज्यावेळेस येईल त्यावेळेस सर्वात पहिल्यांदा नोटिफिकेशन तुम्हाला अवेलेबल होईल.
तर आपण पुढचं स्टार्ट करूयात. आपण जी पट्टी रेडी केली होती ती बॅक साईडच्या आपल्याला जो झिप आपण लावणार आहोत तर त्याच ठिकाणी आपल्याला ती अटॅच करून घ्यायची आहे. ती सेपरेट दुसरे कुठेही अटॅच होत नाही, त्याच पॉईंटला अटॅच होते. तर तिथेही लक्ष द्या. आपण गळ्याची पट्टी जी आहे, जो आपला गळा आहे ते गळ्याच्या थोडंसं खाली टच टू टच झिपच्या बाजूने आपण पट्टी व्यवस्थित स्टेबल करून स्टिच करून घेतोय. सेम आपल्याला दुसरा जो पार्ट आहे त्या दुसऱ्या पार्टला सुद्धा सेम पद्धतीने करायचं आहे. आता इथे काळजी घ्या, जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला कदाचित ही प्रोसेस समजून घ्यायला अडचण येऊ शकते. त्यामुळं ही सिच्युएशन 2 ते 3 वेळा प्रॉपरली चेक करा. त्यानंतर तुमचं जो मेन फॅब्रिक असेल त्या मेन फॅब्रिकवरती ते ठेवा, त्याला टाचण्या लावा, चेक करून घ्या की आपण जे स्टिच करणार आहोत ते परफेक्ट आहे का आणि मगच स्टिच करा. अदरवाईज तुम्ही जे स्टिच करत आहात ते तुम्हाला जर चुकीचं आलं तर पुन्हा सगळं उसवावं लागतं, पुन्हा स्टिच करावं लागतं, तर खूप वेळही जातो आणि मोरलही डाऊन होतं. तर हे होऊ नये याच्यासाठी अगोदरच काळजी घ्यायची आहे. आता याच्यामध्ये आपण अजून एक करणार आहोत की आपले जे शोल्डर आहेत, शोल्डरची जी पट्टी आहे तर त्याला आपण ओपन साईडने स्टिच करणार नाही आहोत, तर आतमध्ये म्हणजे इनर साईडने ती आपली शिलाई दिसणार नाही अशा पद्धतीने स्टिच करणार आहोत. तर व्हिडिओ पाहत असताना हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे, तर इथं लक्षपूर्वक पहा. आपण आता दुसरा पार्ट आहे बॅक साईडचा तर तोही स्टिच करतोय. तर मी इथे चेक करून घेते आणि त्यानंतर या ठिकाणी अटॅच करून त्यानंतर मी स्टिच करणार आहे. तुम्ही देखील सेम प्रोसेस फॉलो करा. मी या ठिकाणी तुम्हाला दाखवते की मी कशा पद्धतीने चेक करून त्यानंतर स्टिच करत आहे. या ठिकाणी पट्टी स्टेबल आली पाहिजे, मध्ये फोल्ड नाही झाली पाहिजे, याची देखील काळजी घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपला बॅक पार्टचा जो महत्त्वाचा पार्ट आहे तो या ठिकाणी रेडी होत आहे. याच्यामध्ये आपल्याला झिप अटॅच करायची आहे, तर तीही प्रोसेस आपल्याला समजून घ्यायची आहे पूर्णपणे. प्रॉपरली कट देऊन उलटसुलट बाजूने आपल्याला हे बॅक पार्ट फिरवून घ्यायचे आहेत. त्याच्या अगोदर आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं की आपला जो फ्रंट पार्ट आहे, अप्पर साईडचा फ्रंट पार्ट, तर त्या ठिकाणी मी तुम्हाला म्हटलं होतं स्टार्टिंगलाच की जी शोल्डर पट्टी आहे तर त्याची शिलाई ही आतल्या बाजूने जाणार. तर त्याची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते. राईट साईडचा पार्ट राईट साईडला, बट या ठिकाणी जर तुम्ही नवीन असाल तर एकदा उलटसुलट बाजू ही टाचणी लावून चेक करून घ्या आणि मगच शिलाई द्या. माझा या ठिकाणी हात बसलेला असल्यामुळे मी डायरेक्टली करते, तरीही माझं परफेक्शन नाही येतं. बट मीही कितीही परफेक्ट असलं तरी माझंही चुकू शकतं. सो मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की अगोदर चेक करून पहा, त्यानंतरच तुम्ही स्टिच करा. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी फ्रंट बॅक पार्टचं जे शोल्डर पट्टी आहे ते अटॅच झालेली आहे. सेकंड साईडने आपल्याला सेम प्रोसेस फॉलो करायची आहे. या ठिकाणी काळजी घ्या की आपला जो शोल्डरची जी पट्टी आहे त्याचं अस्तर आणि मेन फॅब्रिक हे सेपरेट आडव्या बाजूने नाही आलं पाहिजे, एकदम स्टेबल आलं पाहिजे. बाहेरच्या बाजूने मेन फॅब्रिक हे दिसलं पाहिजे आणि आतल्या बाजूने अस्तरचा जो पार्ट आहे तो आतच राहिला पाहिजे, तो समोर नाही आला पाहिजे. अशा पद्धतीने आपले शोल्डर हे जोडून झालेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला मी दाखवते की कशा पद्धतीने आपला लुक आत्ता करंटली रेडी आहे. फायनल लुक मी तुम्हाला सुरुवातीलाच दाखवला आहे, तर पूर्ण होईपर्यंत तुम्हाला पेशन्स ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहेत. अशा पद्धतीने आपला अप्पर पार्ट रेडी आहे. आता आपण साईड स्टिच देऊयात. व्यवस्थित कपडा जुळवून घ्यायचा आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं की जो आपला बॅक पार्ट आहे आणि फ्रंट पार्ट आहे तो स्टिच करत असताना तो बॅलेन्सिंग आला पाहिजे, कमी जास्त झाला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. ओपन साईड स्टिच करून घ्यायची आहे बॅकची आपल्याला. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपण जी पट्टी अटॅच केली होती ती प्रॉपरली अटॅच झालेली आहे. आता आपल्याला झीप अटॅच करायची, तर मी सगळ्यात सोपी पद्धत तुम्हाला दाखवते आहे. या ठिकाणी जी झीप आपली लागते, जी चेन असते, त्याची जी साईडचं फॅब्रिक असतं ते फॅब्रिक त्या आपण जी स्टिच देतो त्याच्या पूर्ण आतमध्ये आलं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. ज्यावेळेस आपण झीप लॉक करू
त्यावेळेस फक्त तो कपडा एकमेकांना जोडलेला दिसला पाहिजे, चेन दिसली नाही पाहिजे, आपली झीप ही अजिबात शो झाली नाही पाहिजे, याची काळजी घ्यायची. अशा पद्धतीने स्टिच करायचं आहे. सेम पार्ट आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा करायचं आहे. बट जर कोणी डावखरी असेल, कोणी उजव्या हाताने करत असेल तर या ठिकाणी काळजी घ्या की बॅलन्स करत असताना तुम्ही टाचण्यांचा यूज करा. टाचण्यांचा जर यूज केला तर पूर्ण स्टेबिलिटी येते. जर कोणी परफेक्ट असेल आणि टाचणी नाही लावली तरी चालेल, बट जर तुम्ही नवीन असाल तर टाचणी ही नक्कीच लावा आणि मगच स्टिच करा. अशा पद्धतीने आपली झीप लावून या ठिकाणी रेडी झालेली आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता की आपली जी चेन आहे ती खालच्या बाजूला एक्स्ट्रा शिल्लक राहिली, तर ती चेन आपल्याला कट करून घ्यायची आहे. आणि त्या अगोदर आपण आता साईडचं स्टिच करत आहोत. ते इथे जर तुम्ही आतली बाजू बाहेरची बाजू अशा पद्धतीने जर स्टिच नाही केलं तर तुम्ही ओव्हरलॉक करा, किंवा अदरवाईज जो आपला मेन फॅब्रिकचा पार्ट आहे जो बाहेरून दिसणार आहे त्या ठिकाणी एकदम टच टू टच एक शिलाई घ्यायची, एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घ्यायचं, आतल्या बाजूला बाजू फिरवून घ्यायची आणि पुन्हा एकदा डबल स्टिच करायचं, जेणेकरून आपली फिनिशिंग छान येते. आणि आतल्या बाजूने जे आपलं जे फॅब्रिक आहे ते जे टोचतं असं लहान मुलांची तक्रार येते तर ती येणार नाही. दोन्ही बाजूने सेम प्रोसेस करायची आहे. अशा पद्धतीने आपला अपर साईडचा जो पार्ट आहे तो रेडी झालेला आहे. आता आपल्याला खालची जी बॉटम फ्रिल आहे तर ती जोडायची आहे. तर त्यासाठी मी अगोदर एक्स्ट्रा जे फॅब्रिक कमी जास्त होतं अपर पार्टचं तर ते स्टिच करून घेतले. आता जे बॉटम पार्टचं जे अस्तर आहे ते मी स्टिच करून घेते. या ठिकाणी तुम्ही देखील सेम प्रोसेस फॉलो करा. या ठिकाणी आपल्याला या प्लेट्स जोडायच्या आहेत, तर दोन्ही साईडचे सेंटर पॉईंट मी सेम करून घेतलेत. आता आपण जी मेन फॅब्रिकची जी फ्रिल होती ती पाहायची. इथे माझ्याकडून थोडीशी जास्त झालेली आहे, तर मी त्यासाठी एक आयडिया करणार आहे. त्यात मी जो फॅब्रिक यूज करते तो स्ट्रेचेबल आहे. जर तो ताणला तर अजून दुप्पटसुद्धा ताणला जाऊ शकतो. तर या ठिकाणी जर तुम्हालाही असा प्रॉब्लेम आला तर याच्यावर एक सोल्युशन आहे. आपण कपडा तर एक्स्ट्रा जोडू नाही शकत, मग काय करायचं? तर सिम्पल आहे. फ्रंट साईडने आपल्याला पूर्ण प्लेन पार्ट जोडून घ्यायचा आहे. आपले जे साईड स्टिच असतात त्या मेन मार्क असतात, तर त्या दोन्हीच्या मध्ये प्लेन स्टिच करून घ्यायचं आहे. आणि बॅक साईडला जर एक्स्ट्रा फ्रिल येत असतील तर जो आपला दोन्ही नॉडचा मधला जो स्पेस आहे त्याचा अंदाज घेऊन प्रॉपर मेजरमेंट करून एकदम लाईटली स्टिच घ्यायच्या. जर जास्त असेल तर थोड्या जास्त स्टिच घेतल्या तरी चालतील फ्रिलच्या स्टिच. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मी बॅक साईडला लाईटली ज्या फ्रिल आहे त्या स्टिच केल्या, जेणेकरून एक्स्ट्रा जे फॅब्रिक आहे ते आपलं लुक खराब करणार नाही, यासाठी ही आयडिया असते. आणि जर तुम्हाला कोणाला आवडत असेल की मला फ्रिल आवडतात तर तुम्ही आवर्जून या ठिकाणी फ्रिल घेऊ शकता. तर मी या ठिकाणी घेतले की बिकॉज ऑफ फ्रिल खूप छान वाटतात. या साईडला बॅक साईडला फ्रिल दिसतात, आपल्या फ्रंटला एकदम प्लेन एरिया दिसतो. आणि विशेष म्हणजे जर अशा पद्धतीने तुम्ही करत असाल तर तुम्हाला घेर खूप छान असा मिळतो या ठिकाणी. आता आतल्या बाजूने आपण जे अस्तर स्टिच केलं होतं ते अटॅच करून घ्यायचे. इथेही लक्षात ठेवायचे की आपले जे साईड स्टिच असतात अपर पार्टच्या त्या मेन मार्क असतात, तर त्यांच्यावरती फोकस करून प्रॉपरली. इथे मी जास्त फॅब्रिक घेतल्यामुळे मॅक्झिमम 1 ते 1.5 इंचाची एक फ्रिल येते. अशा पद्धतीने 14 इंचाची आपली कंबर आहे, तर 14 इंचावरती 1 इंचाची फ्रिल, प्रत्येकी 1 इंचाची फ्रिल, अशा पद्धतीने फ्रिल आल्यात. तुमच्या कमी जास्त येऊ शकतात, तर त्या ठिकाणी तुम्हाला ते ॲडजस्ट करायचे. आता आपली जी बॉटम साईड आहे फ्रिलची तर ती आपण स्टिच करून घेऊयात. तर या ठिकाणी सर्वांना प्रॉब्लेम येतो का जर राऊंड शेप असेल तर मध्ये मध्ये थोडेसे असे घडी पडतात किंवा पीळ येतो. तर त्यासाठी एक एकदम सोपा आणि कॉमन सोल्युशन असं आहे की स्टिच करत असताना ती जी फ्रिल आहे ती इक्वली फोल्ड झाली पाहिजे आणि थोडी थोडीच घ्यायची, 3 ते 4 इंचाची, जेणेकरून स्टेबल होईल. आता या ठिकाणी आपलं जे अपर साईडला जी बाहीचा जो पार्ट आहे त्याचा सेंटर पॉईंट घ्यायचा
आणि तो सेंटर पॉईंट एकदम लाईटली तुम्ही समोर व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा पद्धतीने लाईटली चून घेऊन अटॅच करायचं आणि सेंटर पॉईंटला गळ्याला जॉईन करायचं. जर तुमच्याकडे हाय व्होल्टेजची मशीन असेल तर तुम्ही एक साधी शिलाई मशीनची शिलाई देऊन नंतर हात शिलाईने जरी त्या ठिकाणी जोडलं तरीही ते चालणार आहे. एकदम छान पद्धतीने आपला ड्रेस या ठिकाणी रेडी होत आहे. हात शिलाई केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही डिझाईनचे बटन लावू शकता. मी या ठिकाणी फॅब्रिकच्या मदतीने या ठिकाणी बटन अटॅच केलेले आहेत. आणि दुसरी एक गोष्ट की शोल्डरला जे आहे, जर तुम्हाला असं वाटत असेल तुमची बाही खाली गळती आहे तर तिथे तुम्ही हात शिलाई किंवा शिलाई मशीनची स्टिच देऊन रेडी करू शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला पोहोचतील.